बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बिहार सरकारचा आरक्षण मर्यादा वाढवण्याचा निर्णय पाटणा उच्च न्यायालयानं गुरुवारी फेटाळला। राज्य सरकारनं एससी, एसटी, ओबीसी आणि ईबीसी साठी शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण 50% वरून 65% करण्याचा निर्णय घेतला होता। याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं। पाटणा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश के.व्ही. चंद्रन यांच्या खंडपीठानं गौरव कुमार आणि इतरांच्या याचिकांवर 11 मार्च रोजी सुनावणी पूर्ण केल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता। या प्रवर्गातील लोकसंख्येपेक्षा त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आधारित आरक्षण असावं असा युक्तिवाद याचिकाकर्त्यानं केला होता। बिहार सरकारचा हा निर्णय घटनेच्या कलम 16(1) आणि कलम 15(1) चं उल्लंघन आहे। कलम 16(1) राज्याच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही कार्यालयात नोकरी किंवा नियुक्ती संबंधित बाबींमध्ये सर्व नागरिकांना समान संधी प्रदान करते। कलम 15(1) कोणत्याही प्रकारचा भेदभाव प्रतिबंधित करते। जात जनगणना सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर सरकारनं ओबीसी, ईबीसी, दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाची व्याप्ती 65% वाढवली होती। यामध्ये बिहारमधील सरकारी नोकऱ्या आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या उच्चवर्णीयांसाठी 10% आरक्षणाचा समावेश करून कोटा 75% करण्यात आला। देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन ही पेंद्या सुदाम्याची जोडी आहेत। गरज पडल्यास मराठा उभा करणार नाही, पण त्यांना निवडून येऊ देणार नाही असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। ओबीसीतून आरक्षण देणं अशक्य, जरांगेंचं समाधान होतच नाही असे विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं। त्यांच्या या विधानानंतर जरांगे यांनी इशारा दिलाय। आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे। आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही, नाहीतर 288 जागा लढवणार आहोत। देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन ही पेंद्या सुदाम्याची जोडी आहे। व्यवसायावर आरक्षण दिलं, मग मराठ्यांना आरक्षण का नाही? आम्हाला राजकारणात यायचं नाही, पण 13 तारखेपर्यंत आरक्षण दिलं नाही तर पुढची भूमिका ठरवू असं त्यांनी ठणकावून सांगितलंय। पुढे जरांगे म्हणाले, आम्ही हाके यांना विरोधक मानत नाही, त्यांनी त्यांचं आंदोलन करावं। प्रकाश आंबेडकर यांचाही आम्ही आदर करतो, म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा दिला होता। तुम्हाला सगळ्या सोयऱ्याची व्याख्या ठेवायची असेल तर अ, ब, क, ड करा। आमच्या व्याख्येप्रमाणे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही तर ते आम्हाला मान्य नाही। त्यांनी पाठवलेल्या 4 न्यायमूर्तींना कळत नव्हतं असं गिरीश महाजन यांना म्हणायचं आहे का? आरक्षण सरकारला टिकू द्यायचं नाही असा आरोप जरांगे यांनी केलाय। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्यात। खरं तर सातारची जागा निवडून आली असती, पण पिपाणीनं घोळ केल्यामुळे ती थोडक्यात हातून निसटली अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी इथं बोलताना व्यक्त केली। खासदार सुप्रिया सुळे सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना वरील खंत व्यक्त केली। यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेलं यश हे जनतेनं आमच्यावर टाकलेली मोठी जबाबदारी असल्याचं मत व्यक्त केलं। राज्यातील जनतेनं ज्या प्रकारे महाविकास आघाडीवर विश्वास टाकला, या माध्यमातून त्यांनी आमच्यावर प्रचंड जबाबदारी टाकली। त्यांचा विश्वास आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही अधिक जोमानं काम करू असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। सुप्रिया सुळे यांनी संघर्ष हा शरद पवारांच्या रक्तातच असल्याचा दावाही केला। शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे। त्यांचा एका आव्हानानंतर दुसऱ्या आव्हानांचा सामना करण्याचा स्वभाव आहे, त्यात त्यांना मजाही येते। संघर्ष हा त्यांच्या रक्तात आणि स्वभावात आहे असं त्या म्हणाल्या। सुळे म्हणाल्या, लोकशाहीत प्रत्येकाला कुणासोबत राहायचं याचा अधिकार आहे। बारामतीकरांनी यंदा आमच्यावर मतांचा पाऊस पाडला। निवडणुकीत नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा नवीन बदल करून डेटावर काम करायचं सांगितलं जातं। नवीन पंडित येतात राजकारणात, पण राजकारणाची सर्व सूत्र लोकांच्या मनात असतात। या निवडणुकीत वेगवेगळे अनुभव आले। यंदा निवडून आल्यावर मला संधीचं दडपण आलं। ज्या प्रकारे यंदाची निवडणूक झाली त्यानुसार लोकांनी विश्वास टाकल्यानं जबाबदारी वाढली असं त्या म्हणाल्या। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली आहे। खासदार विखे यांच्या या मागणीचे काय परिणाम होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी 47,200 रुपये याप्रमाणे एकूण 18,88,000 रुपयांचं शुल्क देखील भरलंय। दरम्यान पराभवाचा धक्का बसल्यानंतर सुजय विखेंनी 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे। ईव्हीएमवर आक्षेप घेणारे विखे हे पहिलेच भाजप उमेदवार असल्याची चर्चा आहे। यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर 5, शेवगाव पाथर्डी 5, कर्जत जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी विखेंनी केली आहे। लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार गटातून शरद पवार यांच्या गटात सामील झालेल्या निलेश लंके यांनी सुजय विखेंविरोधात निवडणूक लढली। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात त्यांनी सुजय विखे पाटील यांचा 28,929 मतांनी पराभव केला।
निलेश लंकेंना 6,24,797 मतं मिळाली, तर सुजय विखे पाटील यांना 5,95,868 मतं मिळाली. सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात अटीतटीची लढत झाली. सुजय विखे पाटील यांनी 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांच्या विरोधात 2,81,000 मतांनी विजय मिळवला होता. डॉक्टर विखे पाटील यांनी 10 जून रोजीच निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. मात्र याबाबत सुजय विखेंच्या कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. जिल्हा निवडणूक विभागानं याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठवलाय. हा प्रस्ताव भारतीय निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. 45 दिवसांच्या आत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली तर न्यायालयाच्या परवानगीनं पडताळणीचा निर्णय होणार आहे. जर कुणी न्यायालयात गेलं नसल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही होणार आहे. शिवसेना वर्धापन दिन सोहळ्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोचक भाष्य केलं होतं. या प्रकरणीच आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी जोरदार पलटवार केलाय. अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, अशी खोचक टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. या संदर्भात अमोल मिटकरी यांनी ट्विट केलंय. दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका. आपल्या ट्विटमध्ये अमोल मिटकरी यांनी म्हटलंय की रामदास कदमजी, आपण जोरात बोललात. मागून आलेले अजितदादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं. माहितीसाठी सांगतो, ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं. दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका, असं अमोल मिटकरी म्हणाले. दरम्यान या सोहळ्यात रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता शिंदे गट आणि अजित पवार गटात झुंपली आहे. फडणवीस साहेब धन्यवाद, पण अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चाललं असतं. तसंच काही जागांवर योग्य वेळेत उमेदवार जाहीर झाले असते तर आज वेगळंच चित्र दिसलं असतं, असं रामदास कदम म्हणाले होते. सर्वोच्च न्यायालयानं नीट यूजी समुपदेशनावर बंदी घालण्यास पुन्हा एकदा नकार दिलाय. अंतिम सुनावणीनंतर परीक्षा रद्द झाल्यास समुपदेशनही रद्द करण्यात येईल, असंही न्यायालयानं म्हटलंय. यापूर्वी 11 जून रोजीही सर्वोच्च न्यायालयानं हे अपील फेटाळलं होतं. परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या नव्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. 49 विद्यार्थी आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांनी ही याचिका दाखल केली आहे. परीक्षेत 620 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी तपासण्याची आणि फॉरेन्सिक तपासणीची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्याचबरोबर पेपर फुटीच्या आरोपाच्या सीबीआय चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे. त्याचवेळी नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं सर्वोच्च न्यायालयाला देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या सर्व याचिका एकत्र करून सर्वोच्च न्यायालयात एकत्रितपणे सुनावणी करण्यास सांगितलंय. एनटीएनं सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यासाठी 4 याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणी न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती SVN भाटी यांच्या सुटी खंडपीठासमोर या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी नीट समुपदेशनाला स्थगिती देण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA परीक्षा आयोजित करणारी संस्था याला नोटीस बजावली आहे. म्हटलंय नीट यूजीच्या विश्वासार्हतेवर परिणाम झालाय, याचं उत्तर हवंय. UGC नेट परीक्षेचे पेपर लीक झाल्याच्या शक्यतेनं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं 19 जून रोजी झालेली नेटची परीक्षाच रद्द केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावरून सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. देशाच्या भविष्याला जे योग्य न्याय देऊ शकत नाही ते देशाचं भविष्य काय घडवणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. जयंत पाटील यांनी आपल्या X हँडलवरून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की गुप्तचर अहवालात या परीक्षेच्या आयोजनात अनियमितता असल्याचं नमूद करण्यात आलंय. नुकताच नीट परीक्षेत झालेला भोंगळ कारभार ताजा असताना हा प्रकार म्हणजे सरकारच्या अकार्यक्षमतेचा आणखी एक नमुनाच आहे, असं जयंत पाटील म्हणाले. पुढे ते म्हणाले की वर्षभर अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करून विद्यार्थी परीक्षा देत असतात. या परीक्षाच ग्राह्य धरल्या जात नसतील तर विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याचं काम सरकार करतंय. सातत्यानं होत असलेल्या पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे शिक्षण विभागाची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे. देशाच्या भविष्याला जे योग्य न्याय देऊ शकत नाही ते देशाचं भविष्य काय घडवणार, असा प्रश्न निर्माण होतो, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. रील बनवण्याच्या वेडाखातर तरुणाई स्टंटबाजी करताना जीव धोक्यात घालत असल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात एका इमारतीवर तरुणानं तरुणीचा हात पकडलाय आणि तरुणी अक्षरशः हवेत लटकताना दिसतेय. ज्यात तरुणीनं हातांशिवाय कशाचा आधार घेतलेला दिसत नाही. रील तयार करण्यासाठी ताकद आणि पकड तपासत असल्याचे व्हिडिओत लिहिलं गेलं असल्याचं दिसतंय. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. पुण्यातील स्वामीनारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवर ही तरुणी स्टंट करताना दिसली. ही तरुणी या उंच वास्तूवरून खाली लटकली आहे तर वरती असलेल्या एका तरुणानं तिचा हात पकडलाय. चुकूनही तिचा हात सुटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. पुण्याकडून साताऱ्याला जाताना उजव्या हाताला लागणाऱ्या गोलाकार इमारतीवर चढून ही स्टंटबाजी करण्यात आली आहे. हा परिसर स्वामीनारायण मंदिराजवळच आहे. स्टंटबाजी करणाऱ्यांबरोबर त्यांचा हा स्टंट शूट करणारी एक तरुणीही व्हिडिओत दिसतेय. पूर्ण तयारीनं हे तिघे इमारतीवर चढले होते असं दिसतंय. अनेकांनी या व्हिडिओवरून तरुण तरुणीवर टीका केली आहे.
घटनेचा व्हिडिओ अंगावर काटा आणणार आहे. या स्टंटचं चित्रीकरण करण्यासाठी कॅमेरामन सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. तो वरती थांबला असून तरुणीच्या या भयंकर स्टंटचा व्हिडिओ काढतोय. हा व्हिडिओ नेमका कधीचा हे समजू शकले नाही, मात्र तो आता व्हायरल झालाय. अशात पोलिसांकडून या प्रकरणी कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.